नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इव्हॉल्व अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला एक असा कॉन्सेप्ट बघायचा आहे जो खूप जास्त चर्चेमध्ये आहे किंवा न्यूजपेपरच्या हेडिंगमध्ये सारखा आपल्याला बघायला मिळतोय. आणि हा जो काय कॉन्सेप्ट आहे किंवा फेनॉमेनॉन आहे हा थोडासा विश्वास ठेवण्यासारखा नाहीये. का? कारण का लक्षात घ्या, जर काय उन्हाळ्याची सुट्टी म्हटली तर बऱ्याचशा लोकांच्या मध्ये एक डेस्टिनेशन येतं, ते म्हणजे युरोप. आता युरोपच का? कारण का युरोपचं टेम्परेचर हे कायम कूलर टाईप ऑफ क्लायमॅटिक कंडिशन्स असतं असं पण म्हणूया. ठीक आहे, पण सध्याच्याला जर काय आपण बघायला गेलो तर सध्याच्याला युरोपमध्ये तापमान इतकं वाढलेलं आहे की जवळजवळ 1300 ते 1400 लोक ऑलरेडी दगावलेले आहेत. लक्षात ठेवा. मग हे याचं कारण काय नेमकं, तर तेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नेमकं हे हीट वेव्स म्हणजे काय असतात किंवा ओमेगा डोम हे नेमकं काय आहे. त्याच्या अगोदर हे जाणून घ्यावं की हीट वेव्स म्हणजे काय. आता जर काय तुम्ही ग्लोबल डेफिनेशन बघितलं, जी ग्लोबल मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जे आहे, त्यांनी काय म्हणतात की जर काय एखाद्या रिजनचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त नाही वाढलं असेल कमीत कमी 3 दिवसासाठी किंवा त्याच्याहून जास्त, तर त्याला काय म्हणतो आपण, हीट वेव्स. सो इथं बघा, टेम्परेचर एक्सीड्स रिजनल एव्हरेज बाय 5 डिग्री सेल्सिअस ऑर मोर फॉर 3 कॉन्सिक्युटिव्ह डेज. पण आता जर काय भारतामध्ये जर काही ही डेफिनेशन बघायला गेली, IMD काय म्हणतं, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, हे काय म्हणतं, जर काय प्लेन रिजन असेल तर तिथलं तापमान 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर गेलं किंवा हिली एरियामध्ये जर काय तिथलं तापमान 30 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर गेलं तर त्याला काय म्हणतो आपण, हीट वेव्स म्हणतो. लक्षात घ्या. आता युरोपमध्ये हीट वेव्हचा जास्त दंगा का आहे? कारण का, लक्षात घ्या, युरोप हे अगोदरपासूनच कूलर क्लायमॅटिक कंडिशन्स असलेलं ठिकाण आहे आणि त्याच्यामुळं तिथं आपण म्हणूया की कुलिंग कंडिशन जे आहेत किंवा आपल्या इथं जसं एसीज वापरतो किंवा कूलर्स वापरतो किंवा पंखे वापरतो, जनरली तिथं नाहीये. उष्णता वाढत चाललेली आहे, पण कुलिंग करण्यासाठी तिथं ह्या ज्या काय आपण म्हणूया की साधनं जी आहेत ती नाहीये, इन्फ्रास्ट्रक्चर हे नाही आहे. सेकंड गोष्ट, तिथं अर्बनायझेशन खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि अर्बनायझेशन वाढल्यामुळे जनरली तिथं अर्बन हीट आयलँड तयार होत आहेत. लक्षात घ्या. आणि अर्बन हीट आयलँडमुळे तिथलं टेम्परेचर अजूनच जास्त वाढत चाललेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तिथं जी काही घरं बांधतायत तर ती घरं कशा पद्धतीने बांधलेली आहेत, असं मेकॅनिझम त्याच्यामध्ये असतं की जनरली थंडीमध्ये जी काय हीट असणार आहे, घरामध्ये जी काय हीट असणार आहे ती ट्रॅक केली जाते. लक्षात ठेवा. ती हीट बाहेर पडणार नाही अशा पद्धतीने तिथं घरं बांधलेली असतात. पण आता प्रॉब्लेम काय आहे की हीट वेव्स आल्यामुळे, तापमान वाढल्यामुळे जनरली कूलिंग करण्यासाठी जे काही मेकॅनिझम पाहिजेत आपल्याकडे, जसं मोठे मोठे खिडक्या वगैरे असतात त्या पद्धती तिथं नाहीयेत. जेणेकरून काय होतं, जनरली की तिथली जी काही हीट आहे ती ऑलरेडी अजून ट्रॅप होते आतल्यात आणि त्याच्यामुळं घरातलं टेम्परेचर हे अजून जास्त वाढतं. लक्षात ठेवा. तर हा जो काही प्रॉब्लेम आहे हा युरोपियन कंडिशन्समध्ये आपल्याला बघायला मिळतो किंवा युरोपियन देशांमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतोय. तर हे झाल्यानंतर हिस्ट्री जर काय बघायला गेलं तर हे हीट वेव्स हे काही नवीन नाहीये. लक्षात ठेवा. मागच्या 3 डिकेड्समध्ये आपल्याला बऱ्याच वेळा प्रत्येक वर्षी आपण म्हणूया की हीट वेव्स तिथं जाणवत आहेत. बट बेसिकली ह्याच्यामुळे बरेचसे लोक दगावतात. पण लक्षात घ्या, तर पहिल्यांदा जर काय बघायला गेलं तर 2000 नंतर 2003 मध्ये जी काही हीट वेव्स आली होती फ्रान्स, एस्पेशली फ्रान्समध्ये आणि बाकीच्या युरोपियन भागामध्ये, तर तिथलं टेम्परेचर जवळजवळ 47.5 डिग्री सेल्सिअस आहे गेलं होतं. पण आता 47.5 डिग्री सेल्सिअस जर म्हटलं तर भारतामध्ये बऱ्याचशा रिजन्समध्ये हे नॉर्मल टेम्परेचर आपण मानू शकतो, जे आपण त्याला सर्व्हाइव्ह करू शकतो. लक्षात ठेवा. बट हे भारतामध्ये आपल्यामध्ये ती सहनशीलता आलेली आहे, कारण का भारतामध्ये हे टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये नॉर्मल म्हणू शकतो आपण, जे जाऊ शकतं. पण युरोपमध्ये अशी कंडिशन नाही आहे. युरोपमध्ये बऱ्याच वेळेला 30-35 डिग्री सेल्सिअस पण टेम्परेचर काय असतं, खूप जास्त असतं. त्यामुळे 47.5 डिग्री सेल्सिअस जे काही तापमान आहे ते खूप अति जास्त आहे. लक्षात घ्या. आणि ह्याच्यामुळे काय झालं होतं की 70,000 पर्यंतची लोक जी आहेत ती दगावली होती. ते झाल्यानंतर परत हीच कंडिशन आपल्याला 2010 मध्ये बघायला मिळालं होतं, जिथं रशियामध्ये 55,000 लोक दगावली होती. ते झाल्यानंतर 2019 मध्ये सेम वेस्टर्न युरोपमध्ये हे बघायला मिळालं होतं, ज्याच्यामध्ये जवळजवळ 2,500 लोक दगावली होती. 2022 मध्ये सुद्धा युके मध्ये जे काही टेम्परेचर आहे ते 40.3 डिग्री सेल्सिअस बघायला मिळालं होतं. पण लक्षात घ्या की युकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालं होतं की त्यांचं टेम्परेचर जे आहे ते 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढलं होतं. ठीक आहे. आताच 2023 मध्ये सुद्धा हीच कंडिशन आपल्याला बघायला मिळाली होती. 2025 मध्ये सुद्धा सेम कंडिशन झाली होती. लक्षात ठेवा. आणि आता जी काही कंडिशन आहे त्याच्यामुळे ऑलरेडी बरेचसे लोक दगावलेले आहेत. जवळजवळ 1300 ते 1400 लोक ऑलरेडी दगावलेले आहेत. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींच्या वरती इम्पॅक्ट होत चाललेला आहे. आता ओमेगा डोम म्हणजे नेमकं काय? आता ओमेगा डोम बघायच्या अगोदर ओमेगाचा अर्थ काय होतो? ओमेगा हे एक सिम्बॉल आहे. लक्षात ठेवा. तो आकार आहे ग्रीक वर्ड मध्ये. बेसिकली जर बघायला गेलं तर ग्रीक भाषेमध्ये तर ओमेगा हा पर्टिक्युलरली शेप आहे. आता हा जो काही शेप आहे ते नेमकं कुठं बनतो, तर अप्पर ऍटमॉस्फिअर मध्ये बनतो. लक्षात घ्या. अप्पर ऍटमॉस्फिअर मध्ये कोण बनवतं, तर बेसिकली हे जेट स्ट्रीम जे असतात ते जेट स्ट्रीम्स हे काय बनवतात, तुमचा हा आकार बनवतात. आणि ह्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो आता आपल्याला बघायचा. लक्षात घ्या की हे कसे तयार होतात, का तयार होतात आणि ह्याचा परिणाम काय होतो. लक्षात घ्या. थोडंसं ग्राफिकली बघूया आपण. आता लक्षात घ्या, जे काही तुमचे जेट स्ट्रीम्स आहेत ते
सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट आहे त्याच्यावरती सुद्धा तयार होतात आणि सब पोलार लो प्रेशर बेल्ट जिथं आहे त्याच्यावरती म्हणजे सरफेस पासून अर्थच्या सरफेस पासून जवळजवळ 8 ते 14 किलोमीटरच्या अंतरावरती हाईट वरती जनरली हे आपल्याला बघायला मिळतात. आता हे जे काही जेट स्ट्रीम्स असतात नॉर्मली कसे असतात, हे एका स्ट्रेट लाईन मध्ये जात असतात. लक्षात ठेवा, हे स्ट्रेट लाईन मध्ये जात असतात. जेव्हा हे स्ट्रेट लाईन मध्ये जात असतात तेव्हा कंडिशन कशी असते, जे काही सदर्न पार्ट आहे म्हणजे आपण कुठं बघतोय, इक्वेटरच्या वरचा भाग बघतोय. लक्षात ठेवा, इक्वेटरच्या वरती नॉर्दर्न हेमिस्फिअर मधला भाग बघतोय. जेट स्ट्रीमच्या खालचा जो काही भाग आहे ज्याला सदर्न भाग म्हणून आपण सदर्न पार्ट ऑफ जेट स्ट्रीम आणि हा नॉर्दर्न पार्ट ऑफ द जेट स्ट्रीम म्हणून. आता हे जे काही सदर्न पार्ट ऑफ द जेट स्ट्रीम आहे इथलं टेम्परेचर हे खूप जास्त असतं. टेम्परेचर इज व्हेरी हाय आणि इथलं टेम्परेचर खूप कमी असतं. लक्षात ठेवा, ह्याच्यामुळे काय होतं की हा जो काही प्रेशर ग्रेडियंट आहे किंवा टेम्परेचर डिफरन्स जो आहे, टेम्परेचर डिफरन्स जो आहे तो खूप जास्त असतो आणि टेम्परेचर डिफरन्स जास्त असल्यामुळे जनरली काय होतं, हे जे काय जेट स्ट्रीम्स असतात हे जनरली स्ट्रेट पास होत असतात, खूप स्पीडनी पास होत असतात. पण आता प्रॉब्लेम काय होतो लक्षात घ्या, प्रॉब्लेम असा होत चाललेला आहे की जे काही वरच्या बाजूला तुमचा आर्टिक रिजन आहे, आर्टिक रिजन मध्ये टेम्परेचर खूप जास्त वाढत चाललेलं आहे. टेम्परेचर वाढत चाललेलं खूप जास्त म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या की इथलं जे काही टेम्परेचर आहे ते जवळजवळ 2 ते 4 पटीने वाढत चाललेलं आहे ऍज कम्पेअर टू द अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे बाकीच्या भागामध्ये ज्या पद्धतीने टेम्परेचर वाढते त्याच्यापेक्षा 2 ते 4 पटीनं टेम्परेचर कुठं वाढत चाललंय, आर्टिक रिजन मध्ये. तर आर्टिक रिजन मध्ये 2 ते 4 पटीनं टेम्परेचर वाढण्याचं कारण काय, कारण का जो काय अल्बिडो आहे तो कमी होतोय. म्हणजे इथला जो काय आईस कव्हर जो आहे तो आईस कव्हर इथला कमी होतोय. आता आईस कव्हर का कमी होतोय, कारण लक्षात ठेवा की ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे इथला जो काय बर्फ आहे तो बर्फ वितळत चाललेला आहे. आणि बर्फाचं काम काय असतं, जवळजवळ 90% जे काही सोलार रेडिएशन पृथ्वीकडे येतात ते रिफ्लेक्ट करतात. जे काही बर्फावरती पडतायत 100% सोलार रेडिएशन त्यातले 90% परत रिफ्लेक्ट होतात कुठं, स्पेसमध्ये. त्याच्यामुळे टेम्परेचर जास्त वाढत नाही. पण आता काय होत चाललेलं आहे, तुमचा बर्फच वितळत चाललेला आहे. आणि सेकंड गोष्ट काय होत चाललेलं आहे, जे काही तुमचे वॉर्म करंट्स जे आहेत, जे काही तुमचे पॅसिफिक ओशन आणि अटलांटिक ओशन मधले वॉर्म करंट्स आहेत ते सुद्धा कुठे चाललेले आहेत, ते सुद्धा आर्टिक रिजनकडे चाललेले आहेत. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे तिथलं तापमान वाढत चाललेलं आहे. आणि बेसिकली आर्टिक रिजन मध्ये होतं काय की आर्टिक रिजन मध्ये टेम्परेचर खूप कमी असल्यामुळं इथं हाय प्रेशर बेल्ट आहे. आणि हाय प्रेशर बेल्ट म्हणजे नेमकं काय होतं की हवा जी आहे ह्या आर्टिक रिजन मध्ये वरून खाली सबसाइड होत असते, सिंक होत असते. आणि सिंकिंग झाल्यामुळे जनरली काय होतं, वरच्या बाजूला ढग तयार होत नाहीत. आणि ढग तयार न झाल्यामुळे जनरली काय होतं, मोर सोलार रेडिएशन काय होतात की जमिनीकडे येतात, पृथ्वीकडे येतात आणि त्याच्यामुळे तापमान वाढत जातं. आणि हे होत असताना बेसिकली काय होतं की तुमचा जो काय टेम्परेचर डिफरन्स आहे तो कमी होत जातो. आणि तो कमी झाल्यामुळे जनरली काय होतं, हे जे काय तुमचे जेट स्ट्रीम्स आहेत हे जेट स्ट्रीम सुद्धा काय होतात, वीक बनतात. आणि हे वीक बनल्यामुळे जनरली काय होतं बघा, हे अशा पद्धतीचे तुमचे हे रॉसबी वेव्स तयार होत चाललेले आहेत. काय होत चाललेले आहेत, रॉसबी वेव्स. आता टेम्परेचर डिफरन्स जेवढं कमी तेवढा मोठा हा लूप तयार होतो. काय होतो, एवढा मोठा हा लूप तयार होतो. आणि अशाच पद्धतीचं सध्याच्याला आपल्याला हा लूप बघायला मिळतोय. सो हा जो काय लूप आहे हा जनरली हे काय, हे जेट स्ट्रीम्स आहेत, हे जनरली आपल्याला रॉसबी वेव्स हे बघायला मिळतात. आता हा जर काय शेप बघायला गेला तुम्ही तर हे तुम्हाला ओमेगा शेप सारखा दिसतो. आता ह्या ओमेगा शेप मध्ये नेमकं काय होतं बघा, दोन्ही बाजूला काय आहेत, दोन बाजूला इथं लो प्रेशर बेल्ट्स आहेत, इथं काय लो प्रेशर एरिया आहेत. आणि बरोबर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, हाय प्रेशर एरिया. आता हा लूप आहे जनरली काय होणार आहे लक्षात घ्या, जसं मियांड्रिंग होतं रिव्हर्स मध्ये, जसं मियांड्रिंग होतं आणि मियांड्रिंग होत असताना जनरली ऑक्सबो लेक जसा तयार होतो त्याच पद्धतीमध्ये काय होतं, हा जो काही लूप आहे हा लूप असा वाढत जातो. लक्षात ठेवा, हा लूप असा वाढत जातो, हा वाढत जाणार आहे, हा वाढत जाणार आहे. आणि वाढून काय होणार आहे, हा जनरली लूप काय होतो, हा डिटॅच होतो, इथून डिटॅच होतो. आणि हा इथं जनरली आपल्याला हाय प्रेशर बेल्ट जो आहे तो एक सेपरेट बघायला मिळतो. लक्षात ठेवा, जर इथं बघायला गेला तर ह्या पद्धतीने आपल्याला हा लूप बघायला मिळतो. सो हे जे काय हाय प्रेशर बेल्ट आहे तो काय झालेला आहे, डिटॅच झालेला आहे आणि परत तुमची जेट स्ट्रीम अशी व्हायला चालू होते. लक्षात घ्या, ठीक आहे. आता जर काय तुम्हाला ओमेगा शेप हा बघायचा असेल पृथ्वीवरती तर ह्या अशा पद्धतीने तुमचा ओमेगा शेप बघायला मिळतो. लक्षात घ्या, ठीक आहे. आता ह्याच्यामुळे काय होतं, आता ह्याच्यामुळे असं होणार आहे, जिथं हाय प्रेशर बेल्ट आहे हा हाय प्रेशर आहे, हाय प्रेशर कुठे आहे, वरच्या बाजूला आहे. लक्षात ठेवा, आता हाय प्रेशर बेल्ट असल्यामुळे जनरली काय होतं हे थोडंसं लक्ष द्या बघा. जिथं हाय प्रेशर असणार, हाय प्रेशरचा अर्थ काय असणार आहे की हवा जी असणार आहे ती खालच्या बाजूला येते. हे जर काय सरफेस असेल तर वरून जी हवा असणार आहे ती खालच्या बाजूला दाबली जाते. लक्षात ठेवा, आणि जेव्हा हवा वरून खाली येत असते तेव्हा जनरली काय होतं, हवा कॉम्प्रेस केली जाते. म्हणजे दाबामुळे काय होते की जनरली हे कॉम्प्रेस केलं जातं. आणि जसं जसं एअर कॉम्प्रेस होईल असं त्याचं टेम्परेचर जे आहे त्या हवेचं टेम्परेचर हे वाढतं. बरोबर, मग आता ही हवा खाली दाबली गेली ह्याचं टेम्परेचर वाढणार, हा पहिला मुद्दा झाला. पण जिथं हाय प्रेशर बेल्ट असणार आहे तिथं क्लाउड फॉर्मेशन होत नाही, ढग तयार होणार नाहीत. लक्षात ठेवा, आणि ढग तयार न झाल्यामुळे जनरली काय होतं की तुमचा हा जो काही रिजन आहे तो बनतो क्लाउडलेस. आणि क्लाउडलेस बनल्यामुळे काय होतं की तुमचे जे काही सोलार रेडिएशन्स असतात ते डायरेक्टली हिट करतात कुठे, तुमच्या जमिनीवरती. आता जनरली युरोपमध्ये हे बघायला मिळते आपल्याला
सो क्लाउड फॉर्मेशन न झाल्यामुळे जनरली जे काही सोलार रेडिएशन असतात ते पूर्णपणे जमिनीकडे येतात. आता जमिनीकडे जास्तीत जास्त सोलार रेडिएशन आल्यामुळं आता काय होणार आहे बघा, इथं तुमची ही जी काही जमीन आहे ती तापणार आणि ती आता तापली की जनरली ह्याच्यामधून कन्व्हेक्टिव्ह करंट जे आहेत, कन्व्हेक्शन करंट जे आहेत ते कन्व्हेक्शन करंट तयार होणार. म्हणजे हवा काय होते, जमिनीजवळची हवा जी असणार आहे ती तापणार आहे, ती हलकी बनणार आहे. हलकी का बनते जनरली, कारण कोणतीही गोष्ट जर काय तुम्ही तापवला तर त्याच्यामधले जे काही मॉलिक्युल्स असतात ते एकमेकांपासून लांब जायला चालू करतात आणि जेवढं लांब मॉलिक्युल्स तेवढी हलकी ती वस्तू बनते, लक्षात ठेवा. मग ह्याच्यामध्ये काय होणार आहे, जी हवा असणार आहे ती हलकी बनते तापल्यामुळे आणि ही आता वरती जायला चालू होते. पण आता प्रॉब्लेम काय, वरती आहे तुमच्याकडे हाय प्रेशर बेल्ट. काय असतो हाय प्रेशर बेल्ट, आणि ती हाय प्रेशर बेल्ट काय करतं की जनरली ही जी काही हवा आहे ती वरती एकदम जाणार नाही, लक्षात ठेवा. कारण का ती हाय प्रेशर बेल्ट किंवा जेट स्ट्रीम जी असणार आहे ती काय करणार आहे, ह्या हवेला इथं थांबून ठेवणार आहे, लक्षात ठेवा. आणि आता ती थांबून फक्त नाही ठेवणार आहे, तर ह्या हवेला काय करणार आहे, ती परत पृथ्वीकडे रिफ्लेक्ट करणार आहे. म्हणजे ही हवा वरती जाणार आहे, ही जी काही हीट आहे ती वरती जाणार आहे आणि परत पृथ्वीकडे रिफ्लेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे होतं काय, येतं जी काही हीट आहे ती हीट ट्रॅप केली जाते आणि जेवढी जास्त हीट ट्रॅप केली जाईल तेवढं तापमान तुमचं वाढत जाणार आहे, लक्षात ठेवा. ह्याला काय म्हणतो आपण, ह्याला म्हणतो आपण ओमेगा डोम. म्हणजे हे डोम सारखं आपल्याला बघायला मिळतं, ज्याला आपण सेमी सर्क्युलर शेप बघायला मिळतं, ज्याच्यामध्ये तुमची हीट जी आहे ती ट्रॅप केली जाते आणि ह्याच्यामुळे जेवढं जास्त हिटिंग होणार किंवा हीट ट्रॅप होणार आहे तेवढं जास्त तापमान वाढणार. जेवढं जास्त तापमान वाढणार तेवढा परिणाम तुमच्या हेल्थवरती होणार, इन्फ्रास्ट्रक्चरवरती होणार, लक्षात ठेवा. येस, तर बघा याच्यामध्ये आर्टिक अँप्लिफिकेशन होतं. आर्टिक अँप्लिफिकेशनचा अर्थ काय, तापमान वाढतं. त्याच्यानंतर जेट स्ट्रीम्स काय बनतात, वीक बनतात, कारण का टेम्परेचर डिफरन्स जो आहे तो कमी होतो. रॉसबी वेव्स तयार होतात. येस, रॉसबी वेव्स जे काही तुमच्या मेअँडरिंग सारखे लूप्स तयार होतात त्याला काय म्हणतो आपण, रॉसबी वेव्स म्हणतो आपण. ते झाल्यानंतर तुमचा हाय प्रेशर डेव्हलप झाल्यामुळे जनरली काय होतं, तिथं ब्लॉकिंग होतं एअरचं, ठीक आहे, आणि एअर तिथं सिंक व्हायला चालू होते. आता हेच आपण जनरली आता बघितलेलं आहे. पण आता इथं अजून एक गोष्ट होणार आहे, लक्षात ठेवा. ती गोष्ट आपल्याला आता बघायची आहे. बघा आता हा जो काय ओमेगा आहे, हा ओमेगा शेप तुम्हाला बघायला मिळालेला आहे. थोडंसं आपण काय करूया की इथं, ठीक आहे. आता हा ओमेगा शेप तुम्हाला इथं युरोपवरती बघायला मिळाला आहे. पण आता प्रॉब्लेम काय, लक्षात ठेवा, इथं जे काय तुमचा सहारा डेझर्ट आहे, ठीक आहे, किंवा नॉर्दर्न पार्ट ऑफ आफ्रिका म्हणूया आपण. नॉर्दर्न पार्ट ऑफ आफ्रिकेमध्ये काय झालेलं आहे की इथलं जे काही तापमान आहे इथलं तापमान वाढतंय आणि इथलं तापमान वाढल्यामुळे जनरली काय होतंय की इथली जी काही हवा आहे ती इकडच्या बाजूला जाते, युरोपच्या भागामध्ये ही जायला चालू होते, लक्षात ठेवा. आणि जशी तुमची एअर इकडे जाणार आहे ही सुद्धा एअर काय होणार आहे, तिथं ट्रॅप होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आता अजून कोण रिस्पॉन्सिबल आहे इथलं टेम्परेचर वाढवण्यासाठी, जो काही नॉर्दर्न पार्ट ऑफ आफ्रिका आहे तिथलं जे काही तापमान वाढल्यामुळे तिथली जी काही हवा आहे ती युरोपकडे फेकली जाते किंवा ढकलली जाते, लक्षात ठेवा. आणि तिथं सुद्धा हे काय होणार आहे, जनरली हे ट्रॅप होणार आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा इथलं टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. सर जनरली बघायला गेलं तर फ्रान्स बघा किंवा जर्मनी बघा, ह्या एरियाजमध्ये किंवा इटलीमध्ये ह्या एरियामध्ये खूप जास्त तापमान वाढत चाललेलं आहे, ठीक आहे. तर याचा परिणाम नेमका काय होतोय, सगळ्यात पहिला परिणाम ह्याचा आपल्या हेल्थवरती होणार आहे. हेल्थवरती आता हीट स्ट्रोक्स येतात. हीट स्ट्रोक अचानकपणे काय होतात की जनरली उष्णता वाढल्यामुळे उष्माघात होतात किंवा जनरली लोक दगावतात, हीट एक्झॉशन होणार आहे. बघा टेम्परेचर वाढलं की तुमच्या शरीरातून घाम भरपूर जास्त जाणार आहे आणि ह्याच्यामुळे काय होतं की डिहायड्रेशन लॉसेस झाल्यामुळे बरेचसे लोक दगावतात किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर फेल्युअर म्हणजे जे काही हार्ट अटॅक होण्याची, हार्ट स्ट्रोक होण्याची शक्यता असते ती वाढते. किंवा जे काही एल्डरली पर्सन्स आहेत किंवा जे लोक बाहेर काम करतायत, मोस्टली पुअर लोक, कारण का जे काही गरीब लोक असतात ते जनरली आपण म्हणूया मॅन्युअल काम करत असतात, ते बाहेर काम करत असतात, कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरच्या आतमध्ये काम करत नसतात, जनरली त्यांच्यावरती सगळ्यात जास्त परिणाम होतो. जसं की हमाल वगैरे असतात किंवा कन्स्ट्रक्शन वर्कर असतात त्यांच्यावरती जास्त परिणाम होतो. तर बघा 2003 मध्ये हे बघायला मिळालं, 70,000 प्लस डेथ बघायला मिळाले होते. आणि ह्याच्यामुळे काय होत जातं, जेवढी जास्त उष्णता तेवढं जास्त चिडचिडपणा पण होतो, लक्षात ठेवा. कारण का तेवढ्या उष्णतेला आपण कधी सामोरं गेलेलं नसतो, लक्षात ठेवा, आपण कधी फेस केलेलं नाहीये. आणि याच्यामुळे काय होतं की घाम जात असतो, खूप उष्णता गरमी होत असते आणि आपल्याकडे साधनं नाही आहेत, जसं की भारतामध्ये एसीज वगैरे, असं शक्यतो युरोपियन कंडिशन्समध्ये एसी नाही आहे, तिथे हिटर्स जनरली यूज केले जातात. आणि ह्याच्यामुळे काय होतं की तुमच्या मेंटल हेल्थवरती खूप जास्त परिणाम बघायला मिळतं, लक्षात घ्या. ते झाल्यानंतर एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटवरती काय परिणाम होतो, पर्यावरणावरती काय परिणाम होतो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये होण्याची शक्यता आहे ती जास्त म्हणजे वाईल्ड फायर्स. हे फॉरेस्ट फायर जे आहेत ते वाढतात, लक्षात ठेवा. कारण का टेम्परेचर जेवढं जास्त त्याच्यामुळे काय होतं, ड्राईंग कंडिशन्स होतात तुमच्या फॉरेस्टमध्ये आणि ड्राईंग कंडिशन झाल्यामुळे जनरली काय होतं, जे काही तुमचे लीव्स असतील, ब्रांचेस असतील, ट्रीज असतील त्याच्यामध्ये मॉइश्चर कमी होतं आणि मॉइश्चर कमी झाल्यामुळे जनरली उष्णतेमुळे काय होणार आहे की ते जे काय तुमचे ड्राय मॅटर असणार आहे ते फ्युएल म्हणून ऍक्ट होतं आणि ते बर्न व्हायला चालू होतं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे वाईल्ड फायर जे आहेत ते वाढत जातात किंवा ज्या काय तुमच्या नद्या वगैरे आहेत त्या नद्यांच्या मधलं पाणी जे आहे ते आटत जातं, कारण का जास्तीत जास्त इव्हॅपोरेशन होणार आहे आणि नद्यांच्या मधलं पाणी कमी होणार आहे. फक्त नद्यांच्या मधलंच नाही आहे तर जे काही लेक्स असतील किंवा बाकीचे इतर वॉटर बॉडीज असतील त्यांच्यामधलं जे काही पाणी आहे ते कमी होत जाणार आहे. ते झाल्यानंतर बघा की कोरल ब्लिचिंग होत जातं.
आता कोरल ब्लिचिंग म्हणजे नेमकं काय हे थोडासा मोठा टॉपिक आहे, हे थोड्याशा वेगळ्या टॉपिकमध्ये वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया, वेगळ्या लेक्चरमध्ये बघूया आपण. पण इथं कोरल ब्लिचिंग होत जाणार आहे लक्षात ठेवा. आणि ते झाल्यानंतर तुमची बायोडायव्हर्सिटी कोलॅप्स होत जाते. कारण का तापमान वाढलं की बरेचसे जे काही तुमचे जीवजंतू असणार आहेत किंवा वनस्पती असणार आहेत, ऑर द प्लांट्स अँड अॅनिमल्स म्हणून आपण, की ते काय होत जाणार आहेत, ते बऱ्याचशा ह्या हीटला ते अडॅप्ट नसतात. आणि अडॅप्ट नसल्यामुळे जनरली काय होतात, त्यांची सुद्धा डेथ व्हायला चालू होते लक्षात घ्या. त्याच्यामुळे सुद्धा बायोडायव्हर्सिटी कोलॅप्स होण्याची शक्यता असते. हे झाल्यानंतर इकॉनॉमीवरती काय परिणाम होतो आता लक्षात ठेवा. जेवढं जास्त उष्णता, आता उष्णता का वाढलेली आहे लक्षात घ्या, की तुमच्याकडे पाऊस पण नाहीये, बरोबर आहे. आता पाऊस नाहीये, उष्णता वाढलेली आहे पण पाऊस पण नाहीये, कारण क्लाउड फॉर्मेशन होत नाहीये. तर क्लाउड फॉर्मेशन जर झालं नाही तर पाऊस पण पडणार नाही तुमच्याकडे. पाऊस पडला नाही तर बेसिकली तुमचा ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज अफेक्ट होतात. काय म्हणूया, ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज अफेक्ट होतात. कारण का पाणीच नाहीये तर ऍग्रिकल्चर कसं करणार, त्याच्यामुळे क्रॉप फेल्युअर होण्याची शक्यता काय म्हणून आपण खूप जास्त होते. आणि ह्याचाच परिणाम लाईफस्टॉक वरती पण होतो. आणि लाईफस्टॉक जे आहे तुमचं, ह्यांचं काय होणार आहे, जनरली ह्यांची पण डेथ व्हायला चालू होणार आहे. ते झाल्यानंतर लेबरची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे, लेबर प्रोडक्टिव्हिटी ती सुद्धा कमी होते. बघा उष्णतेमध्ये आपण काम जास्त नाही करू शकत. जर काही मॉडरेट क्लायमेट असेल तर आपण चांगल्या पद्धतीने काम करतो. तुम्ही विचार करा, आता तुम्ही अभ्यास करत असताना बेसिकली उन्हाळ्यामध्ये शक्यतो एसी लायब्ररी प्रेफर करता. याचं कारण काय, कारण जेव्हा तुम्ही एसी लायब्ररीमध्ये बसलेला असता तेव्हा तुमची इफिशियन्सी जास्त असते, तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. पण जर काय तुम्ही असे एखाद्या लायब्ररीमध्ये बसला जिथं एसीज नाही आहेत, टेम्परेचर वाढलंय, तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन चांगलं करू शकत नाही, तुमची इफिशियन्सी कमी होते. अशाच पद्धतीनं लेबरची जी काही इफिशियन्सी असते ती कमी होते. आणि लेबरची इफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे तुमचं जे काही ग्रोथ आहे ते हार्म होतं किंवा बेसिकली कमी होतं आणि प्रोडक्टिव्हिटी कमी होते. लक्षात ठेवा, प्रोडक्शन कमी व्हायला चालू होतं. आणि ते झाल्यानंतर तुमची एनर्जी डिमांड जी असते ती वाढायला चालू होते डेफिनेटली. कारण का लक्षात घ्या, उन्हाळा आलाय, तुम्हाला कुलिंगची गरज आहे. कुलिंगची गरज असल्यामुळे जनरली काय होणार आहे, पंखे जास्त लावणार आहे तुम्ही, एसी जास्त लावणार आहे, त्याच्यामुळे एनर्जीची रिक्वायरमेंट जी आहे ती वाढायला चालू होते. लक्षात घ्या. हे झाल्यानंतर तुमचं टुरिझम कोलॅप्स होतं. ऑफकोर्स आता जर काय विचार करा, तुम्हाला जर कोणी म्हटलं आता की युरोपला आपण फिरायला जाऊया, तुम्ही अजिबात तयार होणार नाही. कारण का युरोपमध्ये आता तापमान किती झालेलं आहे, 46-47 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे. आणि एवढ्या उन्हामध्ये युरोपला फिरायला जायचं म्हटलं की तुमच्या अंगावर काटा मारणार. ऑलरेडी आपण वाचतोय पेपरमध्ये, आपण वाचतोय न्यूजमध्ये बघतोय की ऑलरेडी युरोपमध्ये इतकी लोक दगावतायत, इन्फ्रास्ट्रक्चरवरती हा परिणाम होतोय. तुमचे जे काही रेल्वे ट्रॅक्स आहेत ते तुमचे सगळे वितळत चाललेले आहेत, रोड्स वितळत चाललेले आहेत. हे सगळं बघत असताना कोण तिकडे जाणार आहे. सो बेसिकली ह्याच्यामुळे काय होतं की तुमच्या टुरिस्ट ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते कोलॅप्स होतात किंवा टुरिझम तुमचं कोलॅप्स व्हायला चालू होतं आणि त्याच्यामधून मिळणारा पैसा पण जो आहे तो कमी होत जातो. लक्षात घ्या. आणि लास्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. बघा रेल्वे ट्रॅक्स होतात ते बकल होतात, डिस्टर्ब व्हायला चालू होतात. लक्षात ठेवा, कारण का तापमान एवढं वाढतं की तुमचे जे काही रेल्वे ट्रॅक्स आहेत ते बकलिंग व्हायला चालू होतात किंवा ते अफेक्ट व्हायला चालू होतात. आणि त्याच्यामुळे काय केलेलं आहे की युकेने काय केलं होतं, 2022 मध्ये जे काही ट्रेन्स होते ते ट्रेन्स काय केले होते, त्यांनी सस्पेंड केले होते. कारण का रेल्वे ट्रॅकचं बकलिंग होत गेलं होतं. लक्षात घ्या. ते झाल्यानंतर रोड्स जे आहेत ते काय होतात, सॉफ्ट बनायला चालू होतात. कारण का रोड्स कशाने बनलेले आहेत, रोड्स तुमच्या बनलेले टारनी किंवा तुमच्या आपण म्हणून डांबरीने बनलेले असतात. आणि तापमान वाढलं की डांबर काय व्हायला चालू होतं, वितळायला चालू होतं, टार मेल्ट व्हायला चालू होतं. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही चालत असताना सुद्धा काय होणार आहे, तुमचे जे काही चप्पल असणार आहेत, बूट असणार आहेत ते त्या टारला चिटकतात. आणि जर काही गाड्या तुम्ही त्याच्यावर चालत गेला तर जनरली काय होणार आहे, तुमच्या जे काही गाड्यांचे टायर्स आहेत ते फुटायला पण सुरुवात होते. लक्षात घ्या. ते झाल्यानंतर न्यूक्लिअर प्लांट जे असतात त्यांचा कुलिंगचा इश्यू यायला चालू होतो. का कुलिंगचा इश्यू यायला चालू होतो, कारण का न्यूक्लिअर पॉवर प्लांटला पाण्याची खूप गरज लागते. लक्षात ठेवा, कुलिंग करण्यासाठी. आणि जर काही तापमानात जास्त असेल तर पाणी सुद्धा जास्त असणार आहे. आणि ऑलरेडी तुमचं तिथलं तापमानच वाढल्यामुळे जनरली त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटवरती सुद्धा काय होतं की तिथलं टेम्परेचर ऑटोमॅटिकली वाढतं. पाण्याचा तर लांबचा विषय आहे पण टेम्परेचरच वाढलेला आहे. सो न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे जे काही कुलिंग व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इश्यूज बघायला मिळतात. आणि लास्ट म्हणजे तुमचे रेल्वेचे एअरवेज जे आहेत, एअरपोर्टचे जे काही रनवेज आहेत ते सुद्धा डॅमेज व्हायला चालू होतात. तर हा जो काही परिणाम आहे आपल्याला बघायला मिळतो कशामुळे, इट इज ओनली बिकॉज ऑफ द हीट वेव्स. ठीक आहे. आता जर काय हीट वेव्ह झोन जर काय बघायला गेलं युरोपमध्ये तर हे रिजन्स आहेत बघा. आता तुम्हाला स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये बघायला मिळतील, जसं की तुमचं नॉर्वे असेल, स्वीडन असेल, ह्या ठिकाणी तुम्हाला हे बघायला मिळतील. किंवा युके मध्ये आपण बघितलं, फ्रान्समध्ये बघितलं, स्पेन आहे, जर्मनी, इटली, ग्रीस, रोमानिया, पोलंड, युक्रेन, फ्रान्स, पोर्तुगल, ग्रीस किंवा जनरली रशियामध्ये सुद्धा ह्या रिजनमध्ये सगळीकडे काय होत चाललेलं आहे, हीट वेव्ह वाढत चाललेले आहेत. लक्षात घ्या. आता मेन्सला एक्सपेक्टेड प्रश्न काय, युपीएससी असू दे किंवा एमपीएससी असू दे, दोन्हीमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, डिफाईन हीट वेव्स. काय विचारला जाऊ शकतो, डिफाईन हीट वेव्स. आता हीट वेव्ह जेव्हा तुम्ही लिहित असता, हीट वेव्हची जी काही डेफिनेशन आहे ती लिहिणार आहात. ती हीट वेव्हची डेफिनेशन लिहित असताना थोडीशी स्पेसिफिक लिहायची आहे. आयएमडीने जी काही डेफिनेशन दिलेली आहे हिली एरियासाठी आणि प्लेन एरियासाठी ती तुम्हाला इथं पहिल्यांदा सांगणं अपेक्षित आहे. पण त्याच्या अगोदर इंट्रोडक्शन करा. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता की रिसेंटली काय होत चाललेलं की युरोपमध्ये आपल्याला हीट वेव्स बघायला मिळालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ओमेगा डोम
हा तयार झालेला आहे, ज्याच्यामुळे अजून जास्त तिथं तापमान वाढत चाललेलं आहे. हे थोडंसं तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये लिहिणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्ही जो काही टॉपिक आहे तो करंट अफेअर्सला लिंक करताय. ते झाल्यानंतर मग डेफिनेशन लिहा. आणि हे झाल्यानंतर तुम्ही काय प्रश्न आहे, काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट आर द रिझन्स फॉर इन्क्रीजिंग हीट वेव्स. कारण काय हीट वेव्स, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये क्लायमेट चेंज तर सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट आहे, तो तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहायचा आहे. आणि ते झाल्यानंतर मग ह्याचे इम्पॅक्ट काय काय आहेत हे तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे. सो असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट आर डिफाईन हीट वेव्स, व्हॉट आर द रिझन्स फॉर हीट वेव्स अँड डिस्कस इट्स इम्पॅक्ट. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला बॉडीमध्ये 3 सेक्शन्स करायचे, डेफिनेशन, रिझन्स आणि इम्पॅक्ट. आणि ते झाल्यानंतर कुठेतरी तुम्हाला कन्क्लुजन करत असताना त्याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन्स द्यायचे आहेत. म्हणजे सोल्युशन्स मध्ये तुम्ही काय लिंक करू शकता, समजा पॅरिस अग्रीमेंट ग्लोबल लेवलवरती, किंवा जनरली तुम्ही सेंदाई फ्रेमवर्क ह्याच्यामध्ये लिंक करू शकता, सेंदाई फ्रेमवर्क हे लिंक करू शकता. ठीक आहे. किंवा आणि काही जे काय क्लायमेट चेंजला फाईट करण्यासाठी जे काय बरेचसे कंट्रीचे प्रोग्राम्स असतील, पॉलिसीज असतील, जसं की इंडियाचा आहे नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज 2008चा, हे सुद्धा तुम्हाला कन्क्लुजन मध्ये लिहिता येतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि तो प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. ठीक आहे. होपसो तुम्हाला हीट वेव्स काय असतात हे समजलं असेल, आणि ओमेगा डोम सुद्धा काय असतात हे समजलं असेल, किंवा युरोपमध्ये सध्याच्या काय परिस्थिती आहे हे समजलं असेल. तर व्हिडिओ जर काय आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर काय तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल, काही डाऊट्स असतील, तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता आणि माझ्याशी बोलू शकता. ठीक आहे. थँक्यू.